दाखव. फ्रेंड्स, कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल, आनंदी असाल. मी दीपाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मैत्रिणीच्या घरी ना काल साप निघालेला होता. तो ही बिल्डिंग मध्ये आणि तेही बेडच्या खाली, म्हणजे गादी टाकतो ना आपण, त्या गादीच्या खाली होता. शेवटी तो सरपटणारा प्राणी आहे, मुका प्राणी आहे, कुठेही आढळू शकतो. तो त्याच्या जीवाला घाबरत असतो, आपण आपल्या जीवाला घाबरत असतो. परंतु बिल्डिंग मध्ये, म्हणजे असं म्हणल्यावर आपल्याला वाटतं की हा बिल्डिंग मध्ये आणि ते बेडच्या खाली कसा शिरला असेल. तर त्यांचा बेड जो आहे तो खिडकीच्या साईडला आहे आणि कदाचित तो खिडकीतून आला असेल आणि त्या बेडवरती जो आहे तो म्हणजे लपला असेल किंवा बसला असेल. तर माझी मैत्रिणीला जायचं होतं भाजी आणण्यासाठी, म्हणून ती पिशवी शोधण्यासाठी तिथं गेलेली होती. म्हणजे पटकन मला पिशवी घ्यावी आणि आपले मार्केटमध्ये जाऊन तर ते म्हणे की चला पिशवी घेऊया आणि मार्केटमध्ये जाऊया भाजी आणण्यासाठी. तर गादी उचलली तर ती गादीच्या खाली जो आहे तो बसला होता. आणि नंतर मग त्यांनी ती साप 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 असं करून ओरडायला लागली. अर्थातच आपल्या समोर जर साप असेल तर आपल्याला मग तो एवढा असो किंवा एवढा असो, भयंकर आपण त्याला घाबरतो सापाला, आणि सापाला प्रत्येक व्यक्ती घाबरते. तर नंतर मग ते सर्प मित्राला वगैरे बोलवलं आणि त्यांनी तो त्या भरणीमध्ये डब्यामध्ये भरला आणि ते घेऊन गेले. तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी पुढे अटॅच करेन. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण माझे नवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांब थांब थांब, त्याला वरती जाऊ दे, मग तू जबरदस्ती कर त्याला. नाग आहे हा. थांब, कॉर्नरनं बाहेर येईल लगेच. त्याला वरती जाऊ दे आधी. वरती टाईप कर ना थोडं. नाही नाही, वरती टाईप कर, म्हणजे टाईप म्हणजे असं एक बोट मार वरती. हा, त्याला वरती काय हाय असं वाटणं, मग त्याला खालून दाब मग. झाकण पकडा हातात. झाकण आहे, झाकण आहे. तोंड कुठं करतो ते बघ. त्याने पण घाण केली बघ ना त्याने कशी. घाबरलाय माझं. थांब थांब थांब, त्याला वरती येऊन दे. थांब, परत टाईप मार त्याला वरती, तसंच कर. शांत होऊ दे. घाबरलाय तो मजबूत. आमच्या इथे पण येतात ना नॅशनल पार्क मधले. तिकडे शिकलो मी. नाही, मालाडला राहतो ना मी तिकडे. तर तिकडे आपापाडे इथे तिथे त्याच्यापेक्षा मोठे मोठे येतात. अरे पण तो फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ना. हा, ते कसं ह्याला अटॅचच आहे ना. आमच्या इथे हरणं बिरणं पण येतात, ते मार खाल्लेली वाघाने. अरे चित्ता हे झाले, पीस आलेत आमच्या इथे. एकदा तो वर गेला ना. टाईप कर फक्त वरती वरती, त्या बोर्ड वरती वरती घेऊन जा ना तुझं. असं नाही, गोल फिरवून घेऊन जा साईडनं. नशीब त्यांचं लक्ष गेला. अरे ते धावत घरातच आली डायरेक्ट. अरे समजा हे नसतं का, म्हणजे बोलता लक्ष नसतं, रात्री झोपले असते लोक. नाही, हा बेकार इथून खिडकीत ना आला. हा चावायला पण लय बेकार आहे तिथे मारे. विकेट जाईल डायरेक्ट. हा, तासात नाही. नाही तर तो लहान असल्यामुळे जास्त सोडतो सगळं त्याचं. लहान लहान मुलांचं काय, त्यांचे काय दात नसतं नागात, लहान छोटं काय नसतं. एवढं पिल्लू सोडतील ना. आणि नॅशनल पार्क मध्ये त्याचे कुठला नागतो, ब्लॅक फॉरेस्ट. पिल्लू, एवढे पिल्लू. पूर्ण काळा काळा असणार तो. त्याच्या डोक्यावर हा फान आहे बा. हा इकडे यू बघ ना, यू शेप आहे, डबल टाईप आहे हा बघ. तोच बघितल्यावर समजलं नाग आहे म्हणून. थोडा वर आला ना जरा. ती गोलवाली भेटली आहे त्याला. मी काय एक पुट्टा घे ना, पुट्टा नाही का ना, हे बघ ना दादा, हे पुट्टा टाकणार आहे खालती. पुट्टा टाकणार आहे. एक मिनिट बोट नको करू जास्त. हे बघ. शाबाश. थांब ना, इकडे बाहेर निघतोय. शेपूट बाहेर आहे त्याची. शेपूट बाहेर आहे त्याची. थांब. नाही चल का पटकन. अरे वा, मस्त. झाकण घे.
तर सांगायचा उद्देश एवढाच की जे अडगळीच्या अडचणीच्या ठिकाणी राहत असतील त्यांनी सुद्धा अशी काळजी घ्यायची आहे, आजूबाजूला बघायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापाचं कसं असतं, त्याला जर खवळलं किंवा त्याला जर डबचलं तरच तो रिॲक्ट होतो, अदरवाईज नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नंतर भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.